काही स्वतःला विश्वसुंदरी समजणारी प्रतीक्षा बनकरला रोजगार. प्रतीक्षा बनकर ही कंबर दाखवणारी प्रतीक्षा बनकर करणार रोज किती जलमर राहणारी प्रतीक्षा बनकरला रोजगार. आले मी तुमच्या आवडीच्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन आली आहे प्रतीक्षा बनकर वरती. फायनली तुमच्या सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. एकतर कसं आहे माहिती का, इतके दिवस मला मोटिवेशन सापडतच नव्हतं. इकडून तिकडून मला मोटिवेशन सापडलं तर मी यांच्यावरती रिसर्च करायला गेले आणि त्यानंतर मग यांचे व्हिडिओ बघून मला सिंगल असण्याचं दुःख झालं. साला ये दुःख काय खतम नाही होता बे. प्रतीक्षा बनकर ही युट्यूब वरची उर्वशी रावतेला आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं बरं, मी सांगते. कसं आहे माहिती का, ह्या दोघींनाही वाटतं की आम्ही सगळ्यात जास्त सुंदर आहेत. ह्या दोघींचे ऍक्सेंट आणि आवाज हे भाषेनुसार बदलतात. Like work call, emails, so half the time goes in that. देख सकते हो चेंजेस, आपको शाइन नजर आ रही होगी. जाम दमायला झालंय मला आज. ह्या दोघींचा ऍक्सेंट फेक आहे. ह्या दोघींनाही वाटतं आपण सिंगर आहोत आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्या दोघीही खोटं बोलतात. आपको मेरे पास आने का दिल नहीं करता, मुझे छूने का दिल नहीं करता आपको. हाँ कॅमेरा चालू आहे हे दोघ जण विसरले वाटतं. म्हणजे रोमॅन्स करण्याच्या नादात तुम्ही काय बघता, झाला 30 सेकंदाचाच रील होता, पुढे काही नाहीये. जा चालत पूर्ण स्क्रीनच्या बाहेर निघून जा. म्हणजे ह्या बायकांनी कच्च्या बदामवरती नितंब हलवत जो काही डान्स करून फेम कमवलाय ना, त्याच्यामुळे रिअल टॅलेंट कुठे ना कुठेतरी कोपऱ्यात रडत बसलंय. चला तर मग व्हिडिओ मध्ये करपावून टाकूयात. सतत नवऱ्याला चिपकून रील काढून सिंगल पोरांना सतावणाऱ्या प्रतीक्षा बनकरीला. कारण व्हिडिओ मध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. यूट्यूबचे जे व्हिडिओज आहेत ते मी टॉयलेटमध्ये, म्हणजे आपलं टॉयलेटमध्ये असं काहीतरी बॅकग्राऊंडला लावायचं आणि तिथे मी शूट केलं आहे. वर्ल्ड हा. आणि टॉयलेट का तर माझ्या बेडरूममधून आवाज. 1 मिनिट, तुला कॉन्स्टिपेशन झालेलं होतं का? नाही, कॉन्स्टिपेटेड लोकच असं टॉयलेटमध्ये बसून राहतात ना सतत, म्हणून विचारलं बाबा, बाकी काही नाही. फारच जर त्रास होत असेल तर हे घेऊ शकतेस. की तरह कॉन्स्टिपेशन से परेशान है तो लीजिए साथ कायम चूर्ण का, क्योंकि पेट खुश तो सब खुश. अजून पण तिथेच करतेस का ग व्हिडिओ? नाही, कॉन्टेंट एवढा हग्गू आहे म्हणून विचारलं. मला स्वतःला खूप अशी डॉल समजायचे, असं वाटायचं मी खूप क्यूट आहे, मी खूप छान आहे. कोणती डॉल समजत होतीस, ही काही? नाही, आम्हाला सगळ्यांना तुझ्याकडे बघून ॲनाबेलची आठवण होते. कुणाला करतात की नाही करत मला माहिती नाहीये, पण तिच्या डोळ्यावरती हे असे येणारे केस आणि हे अशा 2 बटा मला भयानक अनकम्फर्टेबल करतात. मला वाटतं हिचा एक डोळा असा तिराळा बिराळा होतो की काय, असा डायरेक्ट मोबाईलमध्ये उडी घालून तिला असं कर म्हणायची इच्छा होते मला. बर्थडे असला की आपल्याला असं वाटतं की नाही आता पार्टी करणार किंवा मोठा बर्थडे करायचा. बर्थडे असणार तर आपण स्पेशल डे या गोष्टीचा विचार करून आपण थिंकिंग ठेवतो बर्थडेची. बट मला पहिले माइंड. अगं ते नाकातून बोलता तू खरं काय बोलायचं ते विसरूनच गेलीये. बर्थडेची थिंकिंग नसते, बर्थडेची थीम असते. तो इनके जो भाई है बड़े, उन्होंने हमें बहुत अच्छी हेल्प की, उनको मैं हमेशा थैंकफुल रहूंगी. मैंने जब सबसे पहले स्टार्टिंग किया ना तो मैं ऐसे टॉयलेट में पीछे ऐसे वॉलपेपर लगा के वीडियो करती थी और तब से मेरा स्ट्रगल चालू है गाइस. मैं पूरे 5-6 साल से वीडियो बनाती थी. मेरे जो पुरानी वाली ऑडियंस है ना, तो उन्हें पता होगा कि मैं कैसे वीडियो बनाती थी. आय डोंट नो की हिचा असा ऍक्सेंट आणि हिचा असा आवाज का बदलतो प्रत्येक. करा मुझे ना कांच की बैंगल्स तुम मेरे मुंह में क्यों जा रहे हो? काय मुंह में क्यों जा रहे हो? जास्त होत आहे. यांचे जे व्हिडिओ आहेत ना, याचं टायटल वाचून तुम्हाला अख्ख्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे हे सगळं कळून जाईल. म्हणजे काढा, पती पत्नी मधील नोक जोक, सिस्टर की शादी, हे सगळं तुम्हाला खाली कळून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या टायटलचा आणि व्हिडिओचा असा काही अर्थार्थी संबंध नसतो. म्हणजे क्लिकबेट करण्यामध्ये हे माहिर आहेत. जर टायटल हिंदीमध्ये असेल तर व्हिडिओ मराठीमध्ये, आणि टायटल जर मराठीमध्ये असेल तर व्हिडिओ हिंदीमध्ये, आणि टायटल इंग्लिशमध्ये असेल तर व्हिडिओ मराठी हिंदी असा मिक्स असतो. आता हेच बघा #कॉमेडी. यांच्या अख्खे व्हिडिओमध्ये कॉमेडी शोधत मला पेपर आलं. एवढा जर शोध लावला असता तर मी सायंटिस्ट झाले असते. पिक्चर में ऐसे क्रिएट करते, तुम डर जाना मुझे. ठीक है वेट. हाय मेरी बहन, कैसी हो? क्या करी? अरे तुम्हारे पीछे, मेरे पीछे क्या है? मैं इंडिया में हूँ, बहुत अच्छी हूँ. तुम कैसी हो? वहाँ कैसा चल रहा है अमेरिका में? व्हाट? क्या है मेरे पीछे? क्या है? कुछ भी तो नहीं है.
ह्यांची कॉमेडी, थुकरट गोष्टीला सुद्धा यांनी एडिट करण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्याचे पण 2 टेक बॅक टू बॅक टाकलेले आहेत यांनी आणि याच्यामध्ये मला जरासं देखील हसू आलेलं नाहीये. #मराठी. कुछ ना कुछ चल रहा है, तो अभी भी मेरा बहुत काम बाकी है. हे हिंदी सारखी ऐकू येणारी मराठी का बोलतात हे लोक? का माझाच गैरसमज झाला? माझा अभ्यास कमी असावा कदाचित मराठी मधला. आजकाल युट्यूब वरती कोणीतरी व्ह्यूज साठी त्यांच्या लहान लेकरांचं एक्सप्लॉयटेशन करतं, कोणी त्यांच्या गर्लफ्रेंडचं करतं, कोणी त्यांच्या आईवडिलांचं करतं, तर इथं चक्क त्यांच्या बायकोचं करणं सुरू आहे. म्हणजे कोणत्या पार्ट वरती झूम केल्यानंतर व्ह्यूज येतील हे या माणसाला पक्क माहिती आहे. त्याच्यामुळे हा माणूस बरोबर तेच पार्ट दाखवतो. बरोबर आहे भाई, कोणते पार्ट झूम केल्यानंतर व्हिडिओवरती व्ह्यूज येतील याचं गणित फक्त ह्यांनाच जमलंय. कर झूम कर, उडू दे पोरांची झोप. टोक लावून बघायचं, डोळ्यात डोळे घालायचे आणि सहज स्माइल करायची. मग पोरग रातभर अंथरुणात कुडकुड करताय. यांच्या चॅनलचं नाव आहे प्रतीक्षा एम टॅलेंट. आता हे एम टॅलेंट शोधायला मी पार खालपर्यंत स्क्रोल केलं, पण मला कुठेही टॅलेंटचं टी देखील सापडलं नाही. आणि टॅलेंटच्या नावावरती यांच्या व्हिडिओमध्ये काय सापडले मला? हे आणि हे. यांचे हे व्हिडिओ बघितल्यानंतर मला भिंत आणि आरसा याच्यासाठी एक वेगळी सहानुभूती जागृत झालेली आहे. आय मीन हे लोक ह्या 2 गोष्टीचा फक्त एकाच गोष्टीसाठी वापर करतात, ती म्हणजे ही. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. ह्या गोष्टी 4 भिंतींच्या आत करायच्या असतात, 4 भिंतींवर नाही. झाडावर आणि किल्ल्यावर कशा सूचना लिहितात की किल्ल्यावर प्रेम करा, किल्ल्यावरती प्रेम नका करू, झाडावर प्रेम करा, झाडा खाली नाही. अशा सूचना यांच्या घरांच्या भिंतीवरती लावल्या पाहिजेत. यांनी यांच्या लव्ह स्टोरीचा आय मीन दळभद्री लव्ह स्टोरीचे 8 एपिसोड लॉन्च केलेत, अख्खा सीझन लॉन्च केलाय. आणि जसं एका टीव्ही सिरियल मध्ये नसतं का हिरोला कुठलाही डायलॉग नसतो, तसं अगदी सेम यांच्या लव्ह स्टोरी मध्ये पण त्या बिचारा हिरोला एकही डायलॉग नाहीये. त्या लव्ह स्टोरीच्या 8 पार्ट मध्ये ही एकटीच बडबड करते आणि तो विशाल बिचारा तिच्याकडे आशेच्या नजरेने बघतोय. आता मला बोलू दे, अगं माझा पार्ट आहे, अगं लव्ह स्टोरी दोघांची आहे, थोडास तर बोलू दे ना मला. जो हम क्या गुरुजी के पास जाके नहीं क्या कुंडली कुछ करते हैं, जुड़वा मिला के आते हैं, कुंडी मिला के, तो हमारे गुण भी काय कुंडी? अगं बहन, कुंडी लावत असतात हे तुम्हाला गुरुजींनी नाही सांगितलं का? फक्त कुंडी जोडल्याच का, कुंडली जोडल्या का तुमच्या? तुम्हाला एक सल्ला नाही दिला की कुंडी लावत जा म्हणून? अच्छे से जैसे कि ऊपर वाले ने हमें जुड़ा के यहाँ पे भेजा है नीचे, ऐसा हमारे साथ हुआ है. अरे हाँ, ऊपर वाले ने तो इन्हें जुड़ा के भेजा है, एकदम फेविकॉल का जोड़ है भाई, नहीं टूटेगा. फर्नीचर चाहे किचन में हो, बाथरूम में या बालकनी में, सबके लिए फेविकॉल मरीन. अब वही मजबूत जोड़ पानी में भी. याचा अर्थ असा आहे का की फक्त चिपकूनच व्हिडिओ करायचे? थोडासा गॅप द्या ना, म्हणजे सिंगल पोरं पण श्वास घेतील. तू मोबाईल राहील का? करू काय तुला बद गया? मी म्हंटल ना, पोरी जितक्या सुंदर तितकं त्या तोंडातून वंगाळ. म्हणजे ती एखादी सुंदर पोरगी अशी रस्त्याने जावी आणि धूळ बघून आई गे फुफाटा असं म्हणावी. सेम अगदी तसं ह्या पोरीने आता केलंय. ए बदग्या, काय करू मी तुझ्या तोंडाचं? मैं भी ज्यादा अच्छी नहीं थी क्योंकि मैं लेफ्टी हूँ, और वो कहते हैं ना जो लेफ्टी होते हैं उनका राइट साइड का ब्रेन काम करता है, जो जिस ब्रेन में सिर्फ और सिर्फ आर्ट भरा पड़ा हुआ रहता है, और जो लेफ्ट साइड वाला ब्रेन होता है उसमें टैलेंट भरा पड़ा होता है. 1 मिनिट. डॉक्टर प्रतीक्षा बनकर यांच्या मते राईट साईडच्या दिमागामध्ये फक्त आर्ट भरलेलं असतं आणि लेफ्ट साईडच्या ब्रेनमध्ये टॅलेंट भरलेलं असतं. तर मला एक गोष्ट सांग, तुझ्या चॅनलच्या नावामध्ये टॅलेंट काय करतंय? डोकं नाहीये, खोकं येते खोकं. एखाद्या न्यूरोलॉजिस्टला जर असं कळलं ना की राईट साईडच्या ब्रेनमध्ये आर्ट भरलेलं असतं आणि लेफ्ट साईडच्या ब्रेनमध्ये टॅलेंट, तर तो त्याचा टॅलेंट आणि त्याच्या न्यूरोलॉजिस्टच्या डिग्रीची पुंगळी करेल आणि
जास्त होत आहे चुलीची फुकणी करेल त्याचा आणि दूर निघून जाईल. ह्युमन अॅनाटॉमी वाचा, बायोलॉजी वाचा. आता बायोलॉजीच्या फक्त एका चॅप्टरला हजेरी लावल्यानंतर, आणि तोही चॅप्टर फक्त मास्टर लोक वाचूनच दाखवत होते, त्या चॅप्टरला हजेरी लावल्यानंतर हे असले काहीतरी नमुने बाहेर निघतात. कर दिया दूसरी साइड में तो मेरे पापा अचानक से सीधा कहते हैं मेरे पॉजिटिव से नेगेटिव हाँ मेरे पापा अचानक नेगेटिव हो गए. मेरे पापा जो पूरा जो माइंड है वो डाइवर्ट कर दिया और मेरे पापा पॉजिटिव से सीधा नेगेटिव हो गए. या व्हिडिओच्या 1 मिनिटामध्ये ही पोरगी तिच्या हमारे पापा पॉजिटिव से निगेटिव हो गए, हमारे पापा पॉजिटिव से निगेटिव हो गए, किसी का तो भी ये लिया, फिर पॉजिटिव से निगेटिव हो गए, असं ही 4 वेळेस म्हटली आहे. अलग होती थी मेरी ड्रेस करने की स्टाइल बहुत यूनिक थी. मतलब कि मैं एक हाथ पे पूरी ओढ़नी डाल देती और एक साइड से पूरी ऊपर देती. मेरे पिंपल्स बहुत हद तक जाने लगे थे, बहुत अच्छे दिखने लगे क्योंकि आपको पता है कि ऑयली स्किन. त्यांच्या लव्ह स्टोरी मध्ये लव्ह स्टोरी सोडून फॅशन, स्किन केअर, त्याच्यानंतर करिअर, बाकी सगळ्या गोष्टी आहे, फक्त लव्ह स्टोरी तेवढी नाहीये. इस तरीके से आना आपको सोच में पड़ गए होंगे. आप सोच रहे होंगे ये अचानक कैसे आ गए हमारे साथ. आप सोच रहे होंगे ये क्या हो रहा है. तुमसे ना हो पाएगा. तर नाही जमत आहे हिंदीमध्ये तर मराठीमध्ये बोल ना. नाही सोच में गिर गए होंगे, नहीं सोच में पड़ गए होंगे, नहीं आपने चालत चालत सीधा सोच के इसमें उडी मारी होंगी. एवढं सगळा फापट पसारा कशाला. सरळ सरळ सांग ना मराठीमध्ये, चालतंय आम्हाला. ए दिल की दुनिया में ऐसा हाल भी. अगं ए घाबरले ना मी. हे अशा आवाजात गाणं नको म्हणत जाऊ. एकतर लाल साडी, लाल बिंदी, फक्त मेणबत्ती घेऊन बाहेर पडू नकोस. एखादा हार्ट अटॅक न मरूनच जायचं. लव स्टोरी पे होने जा रहा है तो इसीलिए राष्ट्रीय लुक होते हुए भी मैं हिंदी में बातें करने वाली हूँ. लव स्टोरी होने जा रही है इसलिए मराठी में लुक करके हम हिंदी में बात करने वाले. ह्याला काय अर्थ आहे. निव्वळ हिपोक्रेसी आहे. म्हणजे नाकात नथ घालायची आणि हिंदीमध्ये बोलायचं. ह्याला काय अर्थ आहे. हिपोक्रेसी की भी सीमा होती है. मुझे नहीं पता था. त्या पोराने पण स्वतःचा निषेध नोंदवलाय. एक काम कर बबड्या, जा आई पप्पाचा मोबाईल आणि कॅमेरा असा दणकन फोडून टाकायचा. जसं तू मगाशी ट्राय केला होता ना, तसं तो समोर ट्रायपॉड वरती लावलेला कॅमेरा असतो. आई बडबड करायला लागली तो कॅमेरा घ्यायचा आणि दणकन फोडून टाकायचा. घूम फिर के मैं वहीं पे आ गई जो मुझे बाद वाले वीडियो में बोल. अरे बहन घूम फिर के नाही, मागचे 8 एपिसोड तू फक्त एकटीच बडबड करते. तू एक काम करा, त्यांची कॅसेट बाहेर काढा, ती अशी पेनाने गोल गोल फिरवा, बघा चालली तर चालली व्यवस्थित. रिपीट टेलिकास्ट तरी थांबेल. बचपन से लेके आज तक का जो सफर है वो अभी मैं शेयर करूंगी. उसमें मैं आपको वो सारी बातें बताऊंगी. मेरी पढ़ाई कैसे हुई, मैंने क्या करा क्या नहीं करा. आई ग, आहेच का अजून जीवन संघर्षाची कहाणी. म्हणजे परत 8 एपिसोड, परत रिपीट टेलिकास्ट. त्यांचे ब्लॉग एका पार्टमध्ये संपतील तर शपथ. म्हणजे स्वतःच्या लव्ह स्टोरीचा अख्खा एक सीझन 8 पार्ट, त्याच्यानंतर नवरा बायकोंमधली नोकझोक 1-2 पार्ट, त्याच्यानंतर सिस्टर वेडिंग 8 पार्ट, तोही अख्खा सीझन. इंटरव्ह्यू सुद्धा 2 पार्टमध्ये टाकला यांनी. यांना एडिटिंग नावाचा प्रकार माहिती नाहीये का. मी अशी घालणार कपडे आणि तुमच्यासमोर मी कधी तुम्हाला अशी नाही दिसणार आहे. जसं की तुम्हाला नाही आवडते मी 1 पीस जीन्स घातलेलं. तर आजपर्यंत मी कधी त्यांच्यासमोर जीन्स नाही घातले, 1 पीस नाही घातलं. त्यांना माहिती नाही जाण मी काय घालून बाहेर पडते. सब दोगलापन है. मैं तेरा दोगलापन उतारता हूँ. मी आजपर्यंत घरच्यांच्या समोर एकदाही जीन्स नाही घातलेली. एक मिनिट. मग हे काय, इथं कोपऱ्यामध्ये हिचे सासरे बसलेत. आय मीन ताईनं कदाचित आदर्श सून बनण्याच्या चक्करमध्ये इंटरव्ह्यू मध्ये खोटं बोलली. सासू सासऱ्यांसमोर 1 पीस नाही घालायचंय, सासू सासऱ्यांसमोर जीन्स नाही घालायची, पण ब्लॉग मध्ये सगळं घालायचंय आणि तोच ब्लॉग घरामध्ये प्ले करायचा. 1 मिनिट घास असा खा किंवा असा खा, काय फरक पडतोय. शेवटी जे दिसायचंय ते सासू सासऱ्यांना दिसणारच आहे. इनके जो भाई है बड़े, उन्होंने हमें बहुत अच्छी हेल्प की. उनको मैं हमेशा थैंकफुल रहूंगी कि उन्होंने हमें हेल्प करी आइन मौके पे, की हेल्प करी जो कोई नहीं कर सकता. क्योंकि अरे यार ताईची कॅसेट परत एकदा अडकली. मेरे पापा भी एग्री हुए थे तो वो सब हैप्पी हुए थे कि हाँ अभी शादी होने वाली है. ये वो सब पॉजिटिव माइंड था सबका कि अभी अच्छे से शादी होगी है वो. लेकिन बाई ग, झाली का हिची बडबड सुरू. बाय गाईज, उरलेला व्हिडिओ आपण उद्या शूट करूयात.
व्हिडिओ फक्त मजा मस्तीसाठी केलेला होता गाईज, कारण सगळ्यांना ह्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा होता. आणि यस, ती तिच्या आयुष्यात खूप चांगलं करते. एक मूल सांभाळून करिअर करणं खूप अवघड असतं आणि तिची फॅमिली या गोष्टीसाठी खूप सपोर्टिव्ह आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. सो कुणालाही हेट द्यायला जाऊ नका, फक्त मजा मस्ती म्हणून हा व्हिडिओ केला होता. सो या, दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपले 100K होणार आहेत. आणि मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. सेकंड चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जाऊन सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची